नमस्कार मित्रांनो, सोनगावावर आलेलं एक भयानक संकट ह्या कथेचा हा भाग दुसरा आहे. जर तुम्ही कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी पाहावा. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील. कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू. दुसऱ्या दिवशी पाटलांनी एकाला पोलिसात खबर देण्यासाठी एसटीनं तालुक्याच्या गावाला पाठवलं. त्या व्यक्तीला घेऊन पोलीस जीप पुढच्या तासाभरात गावात हजर झाली. चौकात पाटील आणि गावकरी त्यांची वाटच पाहत उभे होते. गाडीतून उतरताच PSI सावंत पाटलांकडे आले आणि नमस्कार करून ते पाटलांना झाल्या प्रकाराबद्दल विचारू लागले. पाटलांनी झाला प्रकार PSI सावंतांना विस्ताराने सांगितला. शिवाचा मृतदेह पटकन दहन केल्याबद्दल PSI सावंत नाराज होते, पण तो बिभत्स मृतदेह जास्त वेळ ठेवू शकत नसल्याने लगेच त्याचे अंत्यसंस्कार करावे लागले असं सांगून पाटलांनी त्यांची समजूत घातली. मग पाटील, PSI सावंत आणि 2 हवालदार मिळून पांदेकडे निघाले. सोबत निघालेल्या बाकी गावकऱ्यांना PSI सावंतांनी सोबत येण्यास मनाई केली. पांदेत येताच पाटलांनी ती जागा दाखवली. PSI सावंत खाली बसून चिखलात पसरलेला रक्ताचा सडा न्याहाळू लागले. त्यांनी हवालदारांना आजूबाजूला तपासणी करून काही मिळतंय का ते पाहायला सांगितलं. हवालदार हातातल्या दांडक्याने पांदीचा रस्ता, बाजूची झाडे झुडपे तपासू लागले. पाटील PSI सावंतांना शिवाच्या मृतदेहाचे वर्णन करून सांगत होते. लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर PSI सावंत पाटलांना विचारू लागले, दौलतराव, हा मेलेला व्यक्ती शिवा साधारण काय वयाचा होता? साधारण 40शीचा असेल साहेब. त्याच्या मागे 2 लेकरं आहेत 8-10 वर्षांची, पाटील म्हणाले. या शिवाचं कुणाशी भांडण वगैरे, कुणाशी काही दुश्मनी किंवा जमिनीचा वाद किंवा घरी काही वाद वगैरे? सावंत यांनी विचारलं. नाही साहेब, असं काय बी नव्हतं. एकदम मवाळगडी होता शिवा. कधी कुणासंग भांडण नाही, आपण भलं आणि आपलं काम भलं असा भता. एकदम पाप भिरू. त्याच्या संग असं वंगाळ नव्हतं व्हायला पाहिजे होतं, पाटील म्हणाले. असे म्हणत PSI सावंतांनी स्वतः आजूबाजूचा परिसर खंगाळण्यास सुरुवात केली. पुढील 10-1 मिनिटे गेल्यावर ते सर्वजण चौकाकडे निघाले. झालेला प्रकार PSI सावंतांना नीटसा समजला नव्हता. काहीही कारण नसताना अशी निर्मम हत्या का झाली असावी हे एक कोडच होतं. शिवाची बायको रखमी, त्याचे शेजारी पांडुतात्या आणि त्याचा भाऊ जगन्नाथ यांची जबानी नोंदवून पुढील तपासासाठी नंतर येतो असं सांगून पोलीस जीप निघून गेली. सारं सोनगाव शिवाच्या या आकस्मिक आणि विचित्र मृत्यूने ढवळून निघालं होतं. लोक भूताटकीच्या गोष्टी करू लागले होते. शिवाला भूतानेच मारलं असावं अशी बऱ्याच गावकऱ्यांची खात्री होती. त्या प्रकारानंतर पांदीची वाट मात्र ओस पडली होती. रात्री तर सोडाच, पण दिवसाही त्या वाटेवर आता कुणीही जायला धजावत नव्हतं. सारा गावच आता चिंतेत होता. शिवासारख्या आजाद शत्रू माणसाच्या त्या निर्मम हत्येने जणू सबंध गावाला जखमी केलं होतं. गावातील वातावरण गढूळ झालं होतं. सदैव हसत खेळत असणारा हा गाव आता एका अनामिक भीतीच्या दडपणाखाली वावरत होता. दौलतरावही त्या दिवसापासून काहीसे चिंतेत होते. त्यांनी सर्व शक्यता तपासून पाहिल्या होत्या, पण काही केल्या त्यांना शिवाच्या मृत्यूची उकल होत नव्हती. आता पोलीसच काय तो सोक्षमोक्ष लावतील अशी आशा त्यांना होती. 4 दिवसांनी पोलीस पुन्हा गावात आले. त्यांनी दौलतरावांना खाली चौकात बोलवून घेतलं. दौलतराव मोठ्या आशेने चौकात आले, पण त्यांची निराशा झाली. शिवाच्या खुनाबद्दल काहीही ठोस माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. त्यात मृतदेह जाळल्याने शवविच्छेदनही होऊ शकले नसल्याने पोलीस हतबल होते. काहीही नवीन माहिती मिळाली तर कळवा असे सांगून पोलीस जीप निघून गेली. शिवाच्या मृत्यूचा गुंता आता अजूनच वाढत होता. हे भुताटकीचंच काम आहे अशी गावकऱ्यांची आता खात्री झाली होती.
लोक निरनिराळे तर्क लावत होते. भुताटकीच्या गोष्टींनी जणू गावाला पछाडलं होतं. बघता बघता 15 दिवस उलटले. पोलिसांना शिवाच्या मृत्यूचे काहीही धागेदोरे मिळाले नव्हते. गाव आता या धक्क्यातून काहीसा सावरला होता. हळूहळू लोक तो प्रकार विसरून आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होऊ लागले होते. तारू शेतात निघून गेल्यावर संतराम वाणी दुपारच्या वेळी हळूच दुकान बंद करून आपल्या जुन्या घरी जाऊन सुगंधाला भेटत होता. तीही त्याला चिथावत होती. काही बाही खायला करून देत होती. त्याचे लाड करत होती. संतराम आता सुगंधाच्या प्रेमात अकंठ बुडाला होता. सुगंधाही त्याच्यावर जीव लावत होती. आता तिला किराणा मालाची चिंता नव्हती. संतराम स्वतः सगळं काही घरपोच देत होता. गावातली तरुण पोरं संतरामवर डूख धरून होती. काहीतरी कारण काढून संतरामला चांगलाच झोडपून काढण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. नुकतेच रक्षाबंधन होऊन गेले होते. शेतात दुसऱ्यांदा खुरपणी चालू झाली होती. पाऊस आगंतुक पाहुण्यासारखा केव्हा तरी अचानक प्रकट होत होता, पण त्याला धार नव्हती. बाकी उन्हाने आपलं साम्राज्य वाढवायला हळूहळू सुरुवात केली होती. शिवाच्या मृत्यूची घटना एक नोंद बनून गावाच्या स्मृतीपटलावर उमटली असली तरी ती स्मृती आता अधिकच धुसर होत चालली होती. बाकी रोजच्या रहागड्यात गाव व्यस्त होता. शिवाच्या प्रकरणाबद्दल काहीही मागमूस न लागल्याने दौलतरावही आता आपल्या कामात व्यस्त झाले होते. डोंगरालगत असणाऱ्या त्यांच्या भुईमुगांच्या शेतात रानडुकरांचा त्रास वाढल्याने पाटलांनी रात्री वस्तीला थांबण्यासाठी तिथे मचाण बांधायचं ठरवलं. शिरपा आणि महादूला त्यांनी या कामाला लावलं. शेताकडे 2 चक्रा मारून महादू आणि शिरपाने लाकडाच्या मेढी, बांबू, कडब्याच्या पेंढ्या, रस्सी, सुताळ्या, लोखंडी पहार असं सर्व सामान शेतात पोचवलं. पुढील 2 तासात खड्डे खणून दोघांनी लाकडाच्या मेढी उभ्या केल्या. त्यावर 7-1 फूट उंचीवर आडवी लाकडे बांधून वर बांबूच्या काठ्या अंथरून मचाण तयार झालं. आता कडब्याच्या पेंढ्यांनी ताट्या बनवून मचाणाच्या भिंती आणि छप्पर तयार केलं गेलं. ते सुतळ्यांनी नीट बांधून आता मचाण वस्तीसाठी तयार झालं. आज रात्रीपासून भुईमुगाचं पीक निघेपर्यंत शिरपाची वस्ती या मचाणावरच असणार होती. हे दरवर्षीचं काम असल्याने शिरपाला याची सवय होती. शिरपा शेतात वस्तीला जायला लागून आता आठवडा उलटला होता. रात्रीचं जेवण उरकून 9च्या सुमारास तो वस्तीला जायला निघत असे. सोबत मचाणात रात्री सुरू ठेवायला कंदील, टॉर्च, पाण्याची बाटली आणि एक टोकदार लोखंडी भाला सुद्धा असे. आज जेवण उरकून शिरपा सहज चक्कर टाकावी म्हणून पाराकडे निघाला. तिथे उन्हाळ पोरं विड्या ओढत बसली होती. त्यांच्यासोबत वायफळ गप्पा गोष्टी करून तो परत वाड्यात आला. कंदिलात केरोसिन भरून त्यानं कंदील सुरू केला. चार्जिंगचा टॉर्च काढून त्याने खांद्याला अडकवला. दुसऱ्या खांद्याला पाण्याची बाटली अडकवून एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात भाला घेऊन तो वस्तीला जायला निघाला. आपलं जेवण उरकून झोक्यावर विडा बनवत बसलेल्या दौलतरावांनी त्याला ध्यान ठेवून नीट, निस्ता झोपा काढू नग अशी तंबी दिली. भय मालक असे म्हणत तो वाड्याबाहेर पडला. रात्रीचे 9 वाजून गेले होते. शिरपा झरझर चालत डोंगराच्या दिशेने चालला होता. अमावस्या जवळ आल्याने गुडूप अंधार वाढत होता. त्यात गावातून डोंगराकडे जाताना तो अंधार अजूनच भीषण होत असल्याचा भास होत होता. शेतात पोचायला त्याला 20-1 मिनिटं पायपीट करावी लागणार होती. भरभर चालत अखेर तो शेतातील मचाणाजवळ जाऊन पोचला. तिथे पोचताच त्याने कंदील मचाणाला अडकवला. हातातला भाला खाली ठेवला. खांद्यावरील पाण्याची बाटली खाली ठेवली आणि टॉर्च काढून तो सुरू केला. एक वार सर्व शिवारात टॉर्च मारून रानडुकरांचा काही मागमूस लागतोय का हे पाहिलं. सर्व शिवार शांत होतं. त्याने लागलीच अर्धा मैल असणाऱ्या धनाजीच्या मचाणावर टॉर्च मारून त्याला आवाज दिला. धनाजीने सुद्धा आपला टॉर्च मारून इशारा केला. शिरपाने आता जवळच गोळा करून ठेवलेल्या सुक्या लाकडाच्या 2 फाकी उभ्या केल्या. मचाणावरील बाटलीतले थोडे केरोसिन त्यावर ओतून आग पेटवली. शेकोटी पेटल्यावर मस्त शेकत अधूनमधून उठून सबंध शेतावर टॉर्च मारत तो तासभर तिथेच बसून राहिला.
काही वेळ विडीचा झुरका मारल्यावर त्याने डोंगराच्या दिशेने कानोसा घेतला. तिकडे नीरव शांतता होती. 11:30 होऊन गेले होते. दिवसभराच्या कामाने थकलेला शिरपा बसल्या जागीच पेंगू लागला. शेकोटीच्या उभेने त्याला झोप अनावर होत होती. जांभई देत तो उठला. टॉर्च मारून त्याने रानडुकरांचा मागोवा घेतला, पण परिसरात कुठेही हालचाल जाणवत नव्हती. शरीराला आळोखे पाळोखे देत तो मचाणावर चढला. चटई पसरवून त्यावर दुहेरी घडीची गोधडी टाकून त्याने अंथरूण तयार केलं. मचाणावरून खाली उतरून तो लघवीला गेला. लघवी करून आल्यावर शेकोटीजवळ खाली ठेवलेला टॉर्च उचलून त्याने पुन्हा एकदा शेतावर फिरवला. काहीही हालचाल नसल्याची खात्री करून त्याने बाटलीतलं थोडं पाणी शेकोटीवर टाकून ती विझवली. पाण्याची बाटली आणि टॉर्च मचाणावर ठेवून तो वर चढला. पाण्याची बाटली, टॉर्च एका कोपऱ्यात नीट ठेवून त्याने अंगावर पांघरायला घोंगडं घेतलं. त्यावर जाडसर गोधडी घेऊन तो आता झोपायचा प्रयत्न करू लागला. घोंगड्याच्या उभीने पुढील अर्ध्या तासात त्याचा डोळा लागला. काही वेळ गेला आणि अचानक रात्री एका किंकाळीने त्याला जाग आली. शिरपा एकदम दचकून उठला, पण किंकाळीचा तो आवाज पटकन गायब झाल्यानं हे स्वप्न होतं की काय या विचारात तो असतानाच पुन्हा एकदा किंकाळी ऐकू आली. यावेळी आवाज जबर मोठा होता. त्याची तीव्रता काळजाचा ठाव घेणारी होती. तो आवाज धनाजीच्या मचाणाकडून आला होता. तो धनाजीचाच आवाज असल्याची खात्री झाल्याने शिरपाने लगबगीने टॉर्च उचलला आणि बसल्या जागीच थोडं पुढे झुकून त्याने धनाजीच्या मचाणाकडे टॉर्च मारला आणि त्याने मोठ्याने धनाजीला आवाज दिला, पण तिकडून कसलाही प्रतिसाद आला नाही. शिरपाने एकवार आपल्या मचाणाच्या बाजूच्या शिवारात टॉर्च फिरवून अंदाज घेतला, पण काहीही हालचाल जाणवत नव्हती. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 2 वाजत आले होते. हिम्मत करून तो मचाणावरून खाली उतरला. हातात भाला आणि टॉर्च घेत त्याने पुन्हा धनाजीला आवाज दिला, पण रातकड्यांच्या किरकिरीशिवाय कसलाही आवाज येत नव्हता. धनाजीला काहीतरी धोका झाला आहे ही बाब एव्हाना शिरपाच्या लक्षात आली होती. कदाचित लघवीला खाली उतरल्यावर एखाद्या रानडुकरानं त्याला धुमसलं तर नसेल ना, हा विचार करत शिरपा आता धनाजीच्या मचाणाकडे चालू लागला. धनाजीला मदतीची गरज आहे हे ओळखून तो झरझर पावले उचलू लागला. तो चालताना कानोसा घेत टॉर्च चोहीकडे फिरवत होता. टॉर्चचा प्रकाश अंधाराला चिरत दूरवर पसरत होता. आजूबाजूला कसलीही हालचाल नसल्याने त्याला थोडं बरं वाटत होतं. मध्ये लागणारा ओढा ओलांडून तो आता त्या बाजूच्या शिवारात शिरला. धनाजीचं मचाण आता टप्प्यात आलं होतं. मचाणावर टॉर्च मारत धनाजीला आवाज देत शिरपा पुढे सरकत होता आणि एक मोठी किंकाळी उठून अचानक धनाजीचं मचाण गदा गदा हालायला लागलं. तसा भेदरलेला शिरपा जागीच थिजला. त्याचे हातपाय जागीच लटलट कापू लागले. पुढच्या क्षणी स्वतःला सावरत त्याने कपाळावरचा घाम पुसला. पुढं जावं की सरळ गावात जावं त्याला काही समजत नव्हतं. धीर एकवटून काही क्षण तो तिथेच उभा राहिला. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तो विचार करू लागला. आता आलोच आहे तर बघूया एकदा, काय होईल ते होईल, असे म्हणत त्याने मनाचा हिया करत पुढे पाऊल टाकलं. कानोसा घेत धनाजीला हाका मारत तो पुढे जाऊ लागला. घाबरतच तो मचाणाजवळ पोचला. टॉर्चच्या प्रकाशात त्याने मचाणाच्या आजूबाजूचा परिसर तपासला, पण त्याला काहीही हालचाल दिसली नाही. हिम्मत करून तो मचाणावर चढू लागला. मचाणावर चढल्यावर टॉर्च पुढे करून त्याने आत पाहिलं तसा तो विजेचा धक्का बसल्यासारखा पाठमोरा मचाणावरून खाली पडला. त्याच्या हातातला टॉर्च खाली आपटल्याने तुटला. गुडूप अंधारात तो कसा बसा उभा राहिला आणि मिळेल त्या वाटेने तो गावात दिसणाऱ्या मिणमिणत्या उजेडाकडे पळत सुटला. त्याला कशाचंही भान उरलं नव्हतं. पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तो बेभान पळत अखेर गावात पोचला. रात्रीचे 3 वाजून गेले होते. धापा टाकत बोंबलत कसा बसा शिरपा गावात शिरला. गावातील भटकी कुत्री जोराने भुंकत त्याच्या मागे लागली. धडपडत तो वाड्याजवळ पोचला. थरथरत्या आवाजात तो वाड्याचं दार बडवू लागला. कापऱ्या स्वरात मालक मालक असे ओरडू लागला.
जवळच गराडा करून भुंकणाऱ्या कुत्र्यांना शिव्या देत जवळजवळ 2-1 मिनिटे दार बडवल्यावर वाड्यात हालचाल जाणवू लागली. त्याच्या आवाजाने आणि कुत्र्यांच्या भुंकण्याने सुनंदाबाईंना जाग आली. शिरपाचा आवाज ओळखल्याने ढाराढूर झोपलेल्या दौलतरावांना त्या उठवू लागल्या. आता दौलतराव सुद्धा जागे झाले. कानोसा घेऊन त्यांनी ऐकलं. आवाज शिरपाचाच आहे ही खात्री झाल्यावर ते धावतच मुख्य दरवाजाकडे आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. घामानं भिजलेला शिरपा आत शिरला. तो असंबद्ध काहीतरी बडबडत होता. भीतीने थरथर कापत होता. सुनंदाबाई सुद्धा आता वरांड्यात आल्या होत्या. त्या गोंधळाने जागे झालेले महादू आणि पुतळा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर वरांड्यात आले. आत आलेला शिरपा अंगातून त्राण गेल्याने मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला. पाटलांनी पटकन पाणी आणण्यास सांगितलं. शिरपाचं डोकं मांडीवर घेऊन पाटील आता त्याला जागं करण्याचा प्रयत्न करत होते. पुतळ्यानं आणलेला पाण्याचा तांब्या पाटलांकडे दिला. पाटलांनी पाणी हातात घेऊन ते शिरपाच्या तोंडावर मारलं. थरथरत पडलेला शिरपा जागा झाला, पण त्याची बडबड पुन्हा सुरू झाली. पाटील त्याला शांत राहायला सांगून त्याला कवटाळून तिथेच बसून राहिले. सुनंदाबाई आता रडूच लागल्या. महादू आणि शिरपा त्यांना पोटच्या पोरांसारखे असल्याने त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. पुढील 10 मिनिटात शिरपा थोडा शांत झाला. पुतळ्याने आणलेला गुळाचा चहा घेतल्यावर त्याला थोडं बरं वाटलं आणि तो ढसा ढसा रडू लागला. त्याची पाठ थोपटत त्याला शांत करत पाटील विचारू लागले. पोरा, शांत हो बघू आधी, आणि मला नीट सांग काय झालंय ते. तिकडं शेतात धनाजी मेलाय, असं म्हणत शिरपा पुन्हा रडू लागला. तसे पाटील सावध झाले. त्यांनी आणि महादूंनी शिरपाला उठवून उभा करत बाजूच्या एका खोलीत नेऊन झोपवलं आणि पाटील एक टॉर्च घेऊन बाहेर पडले. सोबत महादू होताच. पुढील 20-1 मिनिटात गावातील काही लोकांना गोळा करून हातात टॉर्च, काठ्या, भाले घेऊन ते डोंगराकडे निघाले. मिट्ट काळोखात टॉर्चचा प्रकाश उधळत ते थेट धनाजीच्या मचाणाच्या दिशेने पुढे सरकत होते. धनाजीला एखाद्या रानडुकरानं धुमसला असावं असा जवळजवळ साऱ्यांचा कयास होता. हाका मारत मारत ते आता धनाजीच्या मचाणाजवळ पोचले. दौलतरावांनी पुढे होऊन मचाणाखाली टॉर्च फिरवला, पण त्यांना काहीही संशयास्पद दिसलं नाही आणि अचानक रक्ताचा एक थेंब मचाणाच्या मध्यभागातून खाली टपकताना त्यांना दिसला. तसे ते सावध झाले. खाली उभे राहून त्यांनी मचाणाच्या खालच्या बाजूस मध्यभागी टॉर्च मारला. आत मचाणात सांडलेलं ते रक्त झिरपून खालच्या बाजूला येऊन थेंब थेंब जमिनीवर टपकत होतं. सावध पवित्रा घेत पाटील हळूहळू काठ्यांनी बनवलेल्या मचाणाच्या शिडीवरून वर चढले आणि काहीसे घाबरत त्यांनी आत टॉर्च मारला. आत रक्ताच्या थारोळ्यात धनाजीचं प्रेत पडलं होतं. त्या रक्तानं त्याचा बिछाना सुद्धा भिजला होता. रक्ताच्या चिळकांड्यांनी मचाणाच्या बाजूच्या कडब्याच्या ताट्या न्हाऊन निघाल्या होत्या. धीर एकवटून पाटील कसेबसे खाली उतरले. 2-1 मिनिटे ते स्तब्ध उभे होते. सोबतचे गावकरी भेदरलेल्या अवस्थेत पाटलांना काय झालंय म्हणून विचारू लागले. भानावर येत पाटलांनी गावकऱ्यांना सगळा प्रकार सांगितला आणि 2 जणांना गावात जाऊन शिडी घेऊन येण्यास सांगितलं. तसे 2 जण धावत गावाकडे निघाले. 15 मिनिटात शिडी घेऊन ते हजर झाले, पण गावातून परत येताना सोबत अजून 8-10 जण आले होते. अर्ध्या तासात मोठ्या कष्टाने त्यांनी धनाजीचं मढं शिडीवर बांधून गावात आणलं. ते आणून धनाजीच्या अंगणात एका खाटेवर ठेवण्यात आलं. धनाजीच्या घरच्यांना उठवताच त्यांच्या आक्रोशाने गावात हल्लकोळ माजला. बऱ्यापैकी गाव त्या आवाजाने जागा झाला. जो तो धनाजीचं मढं पाहायला पुढे येत होता आणि त्याचं ते फोडलेलं नरडं आणि काळवंडलेली कातडी बघून डोळे विस्फारून घाबरून मागे सरकत होता. बाया बापड्यांचीही आता तिथे गर्दी झाली होती. दबक्या आवाजात त्या पुटपुटत होत्या. शिवाभाऊ सारखीच मौत आहे बघा, लय वंगाळ झालं, तरणा ताठा गडीव होता, ह्य त्या भूताटकीचंच काम हाय, नरडी तशीच फोडल्या अन सारं अंगबी काळवंडलंय. एव्हाना दौलतरावांनी पक्का निर्धार केला होता. मागच्या वेळेसारखी चूक ते करणार नव्हते,
पोलिसांना बोलवून मृतदेहाचे विच्छेदन करणं आवश्यक आहे हे त्यांनी जाणलं होतं. पण आता पहाटेचे 5:30 होत आले होते. तालुक्याला जाऊन पोलिसांना खबर द्यायला वाट पाहावी लागणार होती. अर्धा तास तिथेच थांबून पाटील वाड्याकडे निघाले. त्यांच्या डोक्यात धनाजीचा विचार घोळत होता. अगदी शिवासारखाच मृत्यू. काहीतरी घडतंय आपल्या गावात. हे दोन्ही खून एकाच व्यक्तीनं केले आहेत हे मृतदेहांवरून स्पष्टच दिसतंय. काय पीडा लागलीय गावामागे देव जाणे. पोलिसांना लवकर बोलवून घ्यावं लागेल. मृतदेहाच्या परीक्षणानंतर समजेलच काहीतरी. बघूया, लवकर तिढा सुटला तर बरं होईल असा विचार करत पाटील आता वाड्यात शिरले. पुढील तासाभरात सर्व सोपस्कार आटपून ते पुन्हा वाड्याबाहेर आले. समोरील अंगणात काही गावकरी त्यांचीच वाट पाहत उभे होते. 7 वाजत आले होते. तालुक्यातून येणारी बस 8 वाजता येत असे. त्यामुळे माणूस तालुक्याला पोलीस स्टेशनला पाठवायला अजून तासभर थांबावं लागणार होतं. त्यामुळे पाटलांनी स्वतःच जीप घेऊन तालुक्याला जाण्याचा निर्णय घेतला. सोबत 2-3 गावकरी निघाले. जीप धुराळ्या उडवत तालुक्याच्या रस्त्याला लागली. पुढील 1.5 तासात पाटील पोलिसांना घेऊन गावात हजर झाले. पोलिसांनी सोबत सरकारी रुग्णवाहिका सुद्धा आणली होती. गर्दी हटवून आता ते धनाजीच्या मृतदेहाजवळ पोचले. किंचित झुकून PSI सावंत धनाजीचा मृतदेह न्याहाळू लागले. 2-3 मिनिटे झाल्यावर ते पाटलांकडे आले. पाटलांनी त्यांना शिवा आणि धनाजीच्या मृतदेहात असणारं साधर्म्य दाखवलं. कान टवकारून PSI सावंत सर्व काही ऐकत होते. नंतर त्यांनी हवालदारांना सांगून मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि रुग्णवाहिका तालुक्याच्या दिशेनं निघून गेली. PSI सावंतांना आता ते मचाण पाहायचं होतं. पुढील 1 तासात ते मचाण पाहून गावात आले. त्यांनी शिरपाचा जबाब घेतला आणि उद्यापर्यंत शवविच्छेदन अहवाल आल्यावर बघू काय करायचं ते असे म्हणत पोलीस जीप निघून गेली. मागच्या 2 महिन्यात झालेल्या 2 गूढ खुनांनी पूर्ण गाव शहारलं होतं. भुताटकीच्या अफवांनी जोर पकडला होता. दबक्या आवाजात लोक तो विषय चघळू लागले होते. शिरपा त्या दिवसापासून अंथरुणाला खेळला होता. गेले 2 दिवस तो तापाने फणफणला होता. सुनंदाबाई आणि पुतळ्या त्याची काळजी घेत होत्या. इकडे पाटील हतबल होऊन पोलिसांची वाट पाहत होते. 2 दिवस उलटल्याने धनाजीच्या घरचे अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाची वाट पाहत होते आणि दुपारी 12च्या दरम्यान पोलीस जीप गावात हजर झाली. सोबत मृतदेह घेऊन रुग्णवाहिका सुद्धा आली होती. पोलीस जीप पाहून गावकरी गोळ्या होऊ लागले. काही जणांनी पुढे होऊन मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. रुग्णवाहिका दारासमोर येताच धनाजीच्या घरच्यांचा आक्रोश वाढला होता. निरोप मिळाल्यावर दौलतराव सुद्धा धावतच तिथे पोचले. त्यांनी येताच अंत्यसंस्काराच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. तसे लोक कामाला लागली. इशारा करून PSI सावंतांनी पाटलांना गर्दीतून बाहेर काढलं आणि रस्त्या बाजूला नेऊन ते बोलू लागले. दौलतराव, बॉडीचं पोस्टमॉर्टम काल झालं. आज जसे रिपोर्ट मिळाले तसे लगेच बॉडी घेऊन आलो. पण मृत्यूचं कारण थोडं विचित्र आहे. मृत्यू हृदय बंद पडून झाला आहे. म्हणजे? मी समजलो नाही. धनाजी जर हृदय बंद पडून मेला तर त्याच्या नरडीचा घोट कुणी आणि कशापाय घेतला असन? आश्चर्यचकित होऊन पाटलांनी विचारलं. तेच तर कोडा आहे दौलतराव. पोस्टमॉर्टम करणारे तज्ज्ञही हैराण आहेत. कारण हृदय बंद पडून मृत्यू झाल्यावर मग बॉडीचे बिभत्स लचके तोडण्यात आले आहेत आणि त्या काळवंडलेल्या त्वचेचं कारणही समजू शकलेलं नाही. बरं, शरीरावर कोणत्याही नख्यांचे वार अथवा दुसऱ्या कोणाच्या हाताचे ठसेही मिळालेले नाहीत. त्यामुळे कुण्या जंगली श्वापदाचं हे काम नाही हे स्पष्ट झालं आहे. शिवाची बॉडी सुद्धा अशाच अवस्थेत मिळाली होती असं त्या दिवशी तुम्ही सांगितलं. म्हणजे एकाच व्यक्तीने या दोघांचा खून केला आहे. हे सगळंच थोडं विचित्र वाटतंय. एवढं बोलून PSI सावंतांनी एक दीर्घ श्वास घेतला. पाटील तर आता चांगलेच बुचकळ्यात पडले होते. त्यांनी ही विचित्र हकीकत गावात इतर कोणालाही न सांगण्याची PSI सावंतांना विनंती केली. कारण आधीच धास्तावलेल्या गावात त्यामुळे अधिकच भीतीचं वातावरण तयार होण्याची शक्यता होती. PSI सावंतांनी पाटलांना धनाजीबद्दल तसेच त्याच्या गूढ मृत्यूबद्दल विचारण्यास सुरुवात केली.
त्याचे मागील काही दिवसात कुणाशी भांडण, कुणाशी हाडवैर वगैरे याबद्दल ते विचारत होते. पण कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने ते काहीसे निराश होऊन जीपमध्ये बसले. काहीही नवीन माहिती मिळाली तर कळवा, असं म्हणून पोलीस जीप निघून गेली. धनाजीच्या गूढ मृत्यूला आता आठवडा उलटला होता. पोलीस आणखी एकदा गावात येऊन गेले होते, पण काहीही नवीन माहिती पाटलांकडून मिळाली नव्हती. गाव आता काहीसा सावरलेला दिसत असला तरी एका कोपऱ्यात भीती धुमसू लागली होती. गावकरी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. लोक आता कामाशिवाय घराबाहेर पडत नव्हते. चौकातला पार आता ओस पडू लागला होता. जगून हव्याच्या दुकानाबाहेरील बाकडा रिकामा राहत होता. शेतातही लोक एकट्याने जात नव्हती. इकडे संतराम वाणी मात्र सुगंधाच्या प्रेमात अकंठ बुडाला होता. त्या दोघांना जणू जगाचा विसर पडला होता. सुगंधाचा तोरा आता वाढला होता. संतरामला तिने चांगलीच भुरळ घातली होती. त्यांच्या दोघांचं हे गुपित आता गुपित राहिलं नव्हतं. गावातल्या तरुण पोरांना तर आधीच संशय होता, पण आता सुगंधाच्या शेजारच्या बायकांनाही संशय येऊ लागला होता. संतरामच्या त्यावेळी अवेळी होणाऱ्या चक्रा शेजारच्या बायांच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. भोळी तारू मात्र अजूनही या प्रकरणापासून अनभिज्ञ होती. सुगंधाच्या शेजारच्या बायांना राहून राहून ही गोष्ट तारूला सांगावीशी वाटत होती, पण ठोस पुरावा नसल्याने काय सांगावं हा पेच होता. पण लवकरच हे बिंग फुटण्याची शक्यता होती. गावात चाललेल्या प्रकाराने दौलतराव हल्ली काहीसे चिंतित राहू लागले होते. गावातलं बदललेलं वातावरण त्यांना दिग्मूढ करत होतं. आपल्या सोन्यासारख्या गावाला कुणाची नजर लागली आहे हा विचार करत ते तासनतास व्हरांड्यातील झोक्यावर बसून राहत होते. त्यांची काळजी ओळखून सुनंदाबाई सुद्धा त्यांना धीर देत होत्या. गोकुळाष्टमीचा सण आला आणि तसाच गेला. गावात कसलाही उत्साह नव्हता. ना कीर्तन प्रवचन झालं, ना रात्रीचं जागरण. गावातलं कलुषित वातावरण काही केल्या बदलण्याचं नाव घेत नव्हतं. एकंदरीत सारा गावच जीव मुठीत धरून जगत असल्याचा भास होत होता. साहूल लागता भयाची बदलला सारा गाव, कुणा सुचेना कसा घ्यावा या भयसागराचा ठाव. या पंक्ती त्या गावाच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडत होत्या. मध्ये काही दिवस गेले. खूप दिवसांपासून नवीन बांगड्या भरण्याची आपली हौस सुगंधाच्या घराजवळ राहणारी बकुळा आज पूर्ण करणार होती. पण शेतातली खुरपणी उरकून घरी यायलाच तिला 6:30 झाले. जेवण उरकून तिने शेजारी सुगंधाकडे जायचं ठरवलं. आपल्या तान्ह्या बाळाला झोपून तिने नवऱ्याला जेवण वाढलं आणि बांगड्या भरून येते म्हणून ती शेजारच्या सुगंधाकडे जायला निघाली. रात्रीचे 9 वाजत आले होते. पोटात कावळे ओरडत असताना सुद्धा बकुळ्याने आधी बांगड्या भरून यायचं ठरवलं. कारण मागील 15 दिवस ठरवूनही कधी वेळ मिळत नव्हता तर कधी लक्षात राहत नव्हतं. आज काहीही करून तिला बांगड्या भरायच्याच होत्या. ती आता सुगंधाच्या घरासमोर आली. दरवाजा उघडाच पाहून तिला थोडंसं आश्चर्यच वाटलं. ती तडक आत शिरली. बाहेरील ओटीतून मग मधल्या खोलीतून ती तडक स्वयंपाकाच्या खोलीत जात असताना तिला धूप अगरबत्त्यांचा वास येऊ लागला. आत जाऊन पाहताच ती थोडी दचकली. सुगंधा हातात एक कापडाची भावली घेऊन काहीतरी पुटपुटत होती. समोर एक पिठाचं वर्तुळ काढलं होतं आणि त्यात एक चांदणी काढली होती. त्या चांदणीच्या मध्यभागी एक पणती ठेवली होती. बाजूलाच धूप जळत असल्याने खोलीत धूर पसरत होता. अचानक आलेल्या बकुळ्याला पाहून सुगंधा दचकली आणि हातातली भावली पाठीमागे लपवण्याचा प्रयत्न करत बकुळ्याकडे पाहून नाईलाजाने हसली. हा प्रकार काही वेगळाच दिसतोय हे बकुळ्यानं जाणलं. तिने काही विचारायच्या आत सुगंधा बोलू लागली. या की बसा. एकदम आलासा म्हणून भ्याली मी. ही खेळण्यातली भावली हाय. जरा इचित्रच वाटेल तुम्हासनी, पण मला अजून बी लहान पोरीसारखं बावल्यांशी खेळायला आवडतं. मग कधी कधी सांच्याला एकटी असताना खेळत बसती. तुम्ही बोला की, काय बांगड्या भरायच्या होत्या वय? तसे बकुळाने मानेनेच होकार दिला. तशी सुगंधा लगबगीने उठून मधल्या खोलीत आली आणि हातातली भावली कोपऱ्यातल्या त्या काळ्या ट्रंकमध्ये ठेवली. बांगड्यांचं घमेलं घेऊन ती खाली बसली. बकुळ्या झाला प्रकार विसरून बांगड्यात हरखून गेली. पसंतीच्या बांगड्या काढून त्या तिने सुगंधाकडे दिल्या.
सुगंधाने बकुळ्याच्या हातातल्या आधीच्या बांगड्या वाढवल्या आणि नवीन बांगड्या भरू लागली. आधेमध्ये ती बकुळ्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होती. तिचा अंदाज घेत होती, पण बकुळ्या मात्र बांगड्यांमध्ये हरवून गेली होती. 10 मिनिटात बांगड्या भरून पैसे देऊन बकुळ्या निघून गेली. बकुळ्यानं भावल्यांबद्दल जास्त विचारपूस न केल्याने सुगंधाने सुस्कारा सोडला आणि घराचा दरवाजा बंद करून ती आत शिरली. बकुळ्या नवीन बांगड्या पाहून हरखून गेली होती. घरात शिरताच तिने विडी ओढत बसलेल्या आपल्या नवऱ्याला नवीन बांगड्या दाखवल्या. त्याने न बघताच छान आहेत म्हटलं आणि तो पुन्हा विडी ओढू लागला. बकुळ्यानं आपलं जेवण उरकलं आणि 20 मिनिटात भांडी घासून ती मशेरी लावत बसली. नवऱ्यानं अंथरूण टाकून बाळाला शेजारी झोपवलं आणि तो सुद्धा आडवा झाला. चूळ भरून बकुळ्या सुद्धा आता झोपायला आली. हातातल्या बांगड्या बघत ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि तेवढ्यात तिला सुगंधाच्या घरात पाहिलेल्या त्या विचित्र प्रसंगाची आठवण झाली. तसे ती आपल्या नवऱ्याला सांगू लागली, "भाईजी, ती सुगंधा येडीबिडी हाय जणू." नवऱ्यानं का म्हणून विचारायच्या आत ती पुढे बोलू लागली, "ह्या वयात कुणी भावल्यांशी खेळत असतं वय? मी घरात गेले तेव्हा तिनं पिठाचं रिंगण काढून त्यात पिठाची चांदणी काढली होती आणि हातात भावली घेऊन काय तरी बडबड करत होती. येडीच हाय ती." तसा पेंगाळलेले डोळे ताडकन उघडून नवरा अंथरुणावर उठून बसला आणि विचारू लागला, "आणि काय पाहिलंस तू?" "तेवढंच. मग तिनं मला या झाक बांगड्या भरल्या." हातातल्या बांगड्या दाखवत बकुळ्या म्हणाली, "अगं येडी, ती हाय, तू हायस. ती खेळत नव्हती, काहीतरी काळी जादू करत होती. लय पोचलेली बाय हाय असं आधीपासनच वाटत होतं, पण आज खात्री पटली. तू अजिबात जाऊ नग तिच्याकडं, नाहीतर तंगडीच तोडीन मी तुझी. ध्यानात घे." नवऱ्याचं बोलणं ऐकून बकुळ्या चपापली. सुगंधा काळी जादू करते म्हणूनच की काय त्या चिंगट वाण्याला भुलवलं तिनं, असा विचार करत बकुळ्या झोपी गेली. पण ऐकलेल्या प्रकाराने तिच्या नवऱ्याला मात्र झोप येत नव्हती. अण्णा गुरवांकडे जाऊन या गोष्टीचा उलगडा करू असा विचार करत तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी बकुळ्याच्या नवऱ्याने अण्णा पुजाऱ्याचं घर गाठलं. बायकोनं पाहिलेला प्रकार नक्की काय असेल हे त्याला जाणून घ्यायचं होतं. पण अण्णा गुरव घरात नव्हते. ते जनाईच्या मंदिरात गेले आहेत असं समजल्यावर तो मंदिराकडे निघाला. अण्णा गुरव नुकतेच पूजा करून मंदिरातून बाहेर पडत होते. बकुळ्याच्या नवऱ्याने त्यांना थांबवलं आणि त्यांना पुन्हा मंदिरात घेऊन गेला. आत गेल्यावर त्याने सर्व प्रकार अण्णा गुरवला सांगितला. तसे गुरवाने डोळे विस्फारले. ही काहीतरी काळी जादूच आहे असं गुरवाचं ठाम मत होतं. कान टवकारत सर्व हकीकत ऐकलेल्या गुरवाने ही गोष्ट पाटलांच्या कानावर घालण्याबद्दल सांगितलं. तेच योग्य होईल यावर दोघांचं एकमत झालं आणि दोघे सुद्धा पाटलांच्या वाड्याकडे चालू लागले. पाटील व्हरांड्यात झोक्यावर बसून म्हादू आणि शिरपाला शेतातल्या कामाच्या सूचना देत होते. लगबगीने वाड्यात शिरलेले अण्णा गुरव आणि बकुळ्याच्या नवऱ्याला पाहून पाटलांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी हसून दोघांना बसायला सांगितलं आणि महादूला 2 कप छान अशी आज्ञा केली. गुरवांकडे पाहून पाटील उद्गारले, "काय मग अण्णा, एवढ्या येरवाळी काय काम काढलं म्हणायचं?" तसे अण्णा गुरवाने बकुळ्याच्या नवऱ्याला इशारा केला. त्याने बकुळ्याने त्या रात्री पाहिलेली सर्व हकीकत सांगितली. पाटील आणि जवळ उभा असलेला शिरपा ऐकत होते. अण्णांचा आवाज ऐकून आता सुनंदाबाई सुद्धा बाहेर आल्या. आता अण्णा गुरव बोलू लागले, "पाटील, ह्यो काळ्या जादूचा प्रकार हाय. भानामती करतीया जणू ही बया. त्या भावल्या नाचवूनच गावात मुर्द पाडत्यात यावदुसा. माझा एक मैतर हाय लांब तिकडं कर्नाटकात, पुजारीच हाय. त्यानं मला एकदा त्यांच्या गावात झालेला असलाच प्रकार सांगितला होता. ही बायच ब्याद हाय गावातली. मला एकदम तसंच वाटतंय." पाटील शांतपणे ऐकत होते. त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं होतं. बकुळ्यानं पाहिलेला प्रकार नक्की तसाच घडला आहे की काही मिरची मसाला लावून तिनं तो सांगितला असावा, आणि खरा असेलही तर तिच्या काळ्या जादूनच हे होतंय हे कशावरून? आणि मुळात ज्या बाईला गावात येऊन अजून वर्ष सुद्धा झालं नाही तिची गावाशी काय दुश्मनी असावी? ती तर पोट भरायला आली हाय. मग हे धंदे करून तिला काय हासिल होणार?
असे एक ना अनेक विचारांचे एक विद्रूप जाळेस पाटलांच्या डोक्यात तयार झालं. काहीसं थांबून ते अण्णांना म्हणाले, अण्णा, ईशय ध्यानात आलाय माझ्या, पण आपण लगेच असं म्हणू शकत नाही. आधी आपल्याला काहीतरी पुरावा मिळवला पाहिजे, मग बघू त्या बयेचं काय करायचं ते. तवर पायत ठेवू आपण तिच्यावर. लगेच कुठं वावड्या उठवू नका, समजलं नवं? तसे दोघांनीही होकारार्थी माना हलवल्या आणि चहा घेऊन ते वाड्याबाहेर पडले. पाटील पुन्हा आपल्या विचारात मग्न झाले. खरंच असेल का असं? शक्यता वाटत नाही, पण खरंच असेल तर आपण करणार तरी काय? या गोष्टीचा सामना करणं आपल्याला कसं जमेल? पण हे खरं असेल तर काहीतरी करावंच लागेल, त्याशिवाय गावाची सुटका नाही यातून. असे विचार करत पाटलांनी पानाचा डबा घेतला आणि ते विडा बनवू लागले. वर्ज्य गोष्टींकडे आकर्षलं जाणं हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. माणूस नको म्हटलेल्या गोष्टी हटकून करतो, कारण त्यात माणसाला एक वेगळीच उत्सुकता असते, त्याला एक वेगळं साहस वाटत असतं. सोनगावकर याला अपवाद नव्हते. पाटलांनी एवढं बजावून सांगूनही बकुळ्याने स्वतः पाहिलेला तो प्रकार आणि त्यावर अण्णा पुजाऱ्याचं असलेलं मत आजूबाजूच्या बायांना तिखट मीठ लावून सांगितलं. मग बघता बघता आठवड्याभरात साऱ्या गावात ही बातमी पसरली. चर्चेला उधाण आलं. चौकातल्या पारापासून ते जनाईच्या मंदिरापर्यंत, जगू न्हाव्याच्या दुकानापासून ते नदीवरील घाटापर्यंत एकच चर्चा रंगू लागली. सुगंधा चिटकीण आहे, ती काळी जादू करते. बघेल त्याच्या तोंडात हीच चर्चा होती. संतरामच्याही कानावर या वावड्या गेल्या होत्या, पण त्याला त्यात तथ्य वाटत नव्हतं आणि तसाही त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला सुगंधासमोर कशाचीही पर्वा नव्हती. गावातली लोक आता सुगंधाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळत होती. बया तिच्याकडे बांगड्या भरण्यास जायच्या बंदच झाल्या होत्या. एकटा संतरामच होता जो तिच्या संपर्कात होता. गावकऱ्यांचं हे वागणं सुगंधाच्याही कदाचित लक्षात आलं होतं, पण ती शांत होती. कदाचित ती वादळापूर्वीची शांतता होती, पण ती शांतता गावकऱ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी होती. सरळ जाऊन सुगंधाला जाब विचारण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. गावकरी आता चांगलेच धास्तावले होते. लखन सुतार हा गावाबाजूच्या डोंगरावर असणाऱ्या एका वाडीत घराच्या कामावर होता. कामातून उसंत मिळेल तशी 15-20 दिवसातून तो घराकडे एक चक्कर मारत होता. आजही तो डोंगर उतरून गावात यायच्या विचारात होता, पण दिवसभराचं काम संपवायलाच त्याला 6:30 झाले. डोंगर उतरून गावात पोचायला त्याला 1.5 तास तरी लागणार होता. वाडीतले ते घरमालक त्याला आत्ता नका जाऊ, पाहिजे तर उद्या सकाळी निघा असे बजावून सांगत होते, कारण त्यांना सोनगावात सुरू असलेल्या खून सत्राची कल्पना होती. लखनला सुद्धा त्याबद्दल माहिती होती, पण आपण कुणाचं काहीही बिघडवलेलं नाही, त्यामुळे आपल्याला काय होणार असा त्याचा कयास होता. घरमालकांच्या विनवण्यांना न जुमानता लखनने घरी जायचं ठरवलं. वेळ न दवडता तो झरझर डोंगर उतरू लागला. त्याला डोंगर उतरून खालच्या मायारानावर पोचायला 7:30 होऊन गेले. मायारानानंतर शिवार होतं, जिथे धनाजीचं मचाण होतं, आणि त्यानंतर 15 मिनिटे पायपीट केल्यावर गाव होतं. आता अंधार चांगलाच जाणवू लागला होता. तो सोबत आणलेल्या एका छोट्या टॉर्चच्या प्रकाशात काखेतील हत्यारांची थैली सांभाळत भराभर चालत होता. गावातील पथदिव्यांचा आणि घरातील दिव्यांचा मिणमिणता उजेड पाहून त्याला घराची ओढ अधिकच जाणवत होती. आता कोणत्याही क्षणी तो मायरान संपून शिवारात येणार होता आणि इतक्यात बाजूच्या एका जाळवंडीतून त्याला एक सळसळ ऐकू आली. काहीतरी आपल्या अवतीभोवती घुटमळत असल्याचा भास त्याला होऊ लागला. तसा तो काहीसा सावध झाला. त्याने टॉर्चचा प्रकाश चोहीकडे मारला. काहीही नजरेस न पडल्याने आपलाच भास असावा असं समजून तो पुन्हा चालू लागला आणि तेवढ्यात त्याच्यावर मागून कुणीतरी हल्ला केला. काहीतरी येऊन त्याला मागून गळ्याला कवटाळलं होतं. त्याला काही समजण्याच्या आत तो मागे उताणा झाला. काखेतील थैली बाजूला पडून रंधा, पट्टाशी, लहान करवट, टेप, पेन्सिल, वाकस, पाणसळ असं सारं सामान विखुरलं गेलं. मागे असणाऱ्याने लखनचा गळा चांगलाच घट्ट पकडला होता. खूप प्रयत्न करूनही लखनच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता.
आता त्याचा श्वास चांगलाच घुटमळत होता. रात्रीच्या त्या भयाण काळोखात लखन निकाराची लढाई लढत होता. अशी लढाई जी त्याच्या अस्तित्वाची होती, जी त्याचं भविष्य ठरवणार होती, जी त्याला हारून चालणार नव्हतं. तो शर्थीचे प्रयत्न करत होता, पण शरीरात आता प्राणवायूचं प्रमाण कमालीचं घटत चाललं होतं. लखन आता हातपाय आपटू लागला होता. त्याचे डोळे पांढरे होऊन त्यात रक्त उतरलं होतं. गळ्याभोवतीच्या शिरा आणि धमन्या जणू एकजीव झाल्या होत्या. त्या टम्म फुगून आपलं अस्तित्व दाखवत होत्या. डोक्यावरील केस ताठरले होते. स्वतःच्या छातीची एकसारखी घरघर त्याच्या कानात घुमत होती. हळूहळू त्याचे हातपाय थंड पडू लागले. त्याची धडपड आता मंदावली होती. छातीचा भाता आता जोराने फुलू लागला होता. विस्ताना दिवा जसा जोरात फडफडतो तशीच काहीशी त्याची स्थिती झाली होती. आणि अखेर लखनची या सगळ्यातून सुटका झाली. तो आता या संकटातून मुक्त झाला होता. पण तो आता लखन सुतार राहिला नव्हता. दिवंगत लखन सुतार झाला होता. काळोखाला लगाम घालणार कोण? मृत्यूच्या वाटेला जाणार कोण? सोनगावाची सुटका होणार तरी कशी? वेढा घालून बसलीये नागिण जशी. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.